मी सहजासहजी डेझर्ट्स बनवत नाही. आंब्यांनी एवढा जीव शेटचा माझ्यावर सुद्धा नसावा. यात होईल थोडंसं 19-20 चालतं यार. एवढ्या आवडीने मी बनवली ती कुल्फी आणि तेव्हापासून लाईटच नाहीये. मी आज शेट घरी येण्याआधी आपण मँगो कुल्फी बनवणार आहे. आकांक्षाचा पायगुण चांगला आहे. नशीब एवढं फुटकं शेट. त्यांच्या पोटातून हृदयापर्यंतचा रस्ता. इस गर्म मौसम में ये स्टफ्ड मैंगो कुल्फी इतना मजेदार है, मुंह में पानी आ जाएगा, बच्चों को भी बहुत पसंद आएगा. और अगर स्पेशल मैंगो लस्सी का रेसिपी चाहिए तो यस लिखिए. और कंटिन्यू मला आज तेच मँगो कुल्फी ऑल ओव्हर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती मला हेच सगळं दिसत आहे की मँगो कुल्फी यार मी का ट्राय नाही केली अजून. तर चला मी ट्राय करणार आहे, असं होणारच नाही. आज शेट घरी येण्याआधी आपण मँगो कुल्फी बनवणार आहे. तर आमच्या शेटला गोड ही गोष्ट खूप जास्त आवडते आणि आज मी विचार केला की चला एवढंच फीडवरती दिसलंच आहे म्हणजे देवाने मला इशारा दिलेला आहे की तू हे बनव. आणि नशिबाने घरात 2 आंबे आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टी नव्हत्या, ज्या गोष्टी म्हणजे काही दूधच नव्हतं, दूध होतं बट थोडं होतं, त्याच्यामुळे मी दूध पण ऑर्डर केलेलं आहे. तर आता ते आलं की आपण लवकर बनवूया. पण आता वाजलेले आहेत 5:30 आणि 5:30 नंतर शेट मे बी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत येतील. मग तोपर्यंत ती कुल्फी जमली पाहिजे. लेट सी माझा पोपट होतोय की काय होतंय. कारण की मला शेटला थोडंसं छोटंसं सरप्राईज करायचं की त्यांना असं अनएक्सपेक्टेड असेल. तर हे फर्स्ट टाईम असणार आहे डेझर्टमध्ये. गाईस आपलं दूध आलेलं आहे आणि यासाठी असं म्हणतात खूप घट्ट क्रीम करावी लागते, म्हणजेच रबडी करावी लागते इन शॉर्ट. तर आपल्याला हे दूध पहिलं याच्यामध्ये तापायला ठेवावं लागेल आणि माझ्याकडे 2च आंबे असल्यामुळे अर्धा लिटर दूध इनफ व्हावं. आता दुधाला मस्त उकळी येऊन देऊया आणि त्यानंतर उकळी येतानाच त्याला पूर्ण असं स्टर करायचं आहे. आंब्यांचा सीझन आणि आमच्या घरात आंबे नाहीत असं शक्यच नाही. इवन मला माहीतसुद्धा नाही आहे की हा कोणता आंबा आहे, कारण की हे काम आमच्या शेटचं आहे. पण वास खूप मस्त येत आहे, कारण की मला तरी असं वाटतं की या आंब्याने एवढा जीव शेटचा माझ्यावर एवढंसं जरी असतं ना तर आज जाऊ दे सोडा. कारण की खरंच एवढा जीव नाही या आंब्यांवरती जेवढा माझ्यावरती नाही आहे शेटचा. सो आता या आंब्यांमधूनच मी काहीतरी करते की त्यांच्या पोटातून हृदयापर्यंतचा रस्ता. हे बघा गाईस, तुम्हाला खोटं वाटत असेल, मी घरात बसून हेच काम करते. झेप्टोवरून ऑर्डर करा, हे आता उद्यासाठी. आता बघा मी कांड केला असता, मी थोडा वेळ बाहेर बाजूला काही जाते, आमचं इथे दूध उतू जातं. का? कारण की मी गॅस कमी करायला विसरते. हो, लहान बाळांसारखी कामं करते मी. आणि मीच असं केलं तर मी माझ्या मुलांना ओरडणार काय. म्हणूनच मी टाईम घेतलेला आहे. मी स्वतः लहान आहे, मी पोरांना काय जन्म देणार आणि त्यांना काय शिस्त लावणार. आणि मी एवढी गरीब आहे हे मला आज कळतंय. माझ्याकडे फक्त बदाम आहेत, काजू नाही, अक्रोड नाही, इलायची आहे. म्हणजे मला आज फक्त ह्या बदाम आणि इलायचीवरतीच हा डेझर्ट बनवायचा आहे. तर मला हे कापायचा कंटाळा आहे. काय? हा कापायचा कंटाळा. मी काय करणार, डायरेक्ट हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. बघा, ही अशी माझी कामं. अर्धवट तर खालीच गेलं. म्हणून माझी मम्मी, बाप रे, माझी मम्मी जर घरात असेल ना तर मी 100 शिवाय नक्कीच खाते. की मला काम, तिने लहानपणापासून मला काम याचसाठी करून नाही दिलं, कारण की मी काम कमी आणि राडा जास्त करते. आता समजा मी व्हिडिओ जरी शूट करायचं म्हटलं ना त्याच्यानंतर 1 तास मला आवरायला जातो. म्हणजे माझा आळशीपणा देवाला सुद्धा खटकला आज वाटते. हे बघा, आता जस्ट मी बारीक केलं आणि लाईट गेली. आता मी इलायची कशी बारीक करू खलबत्त्यावर? शक्यच नाहीये. तर चला, हे जे बारीक केलं आपण ते तरी ॲटलिस्ट टाकून घेऊया ह्या दुधामध्ये. ती पेस्ट टाकलेली आहे मी खराब. इथे तरी कष्ट घे वैष्णवी. तर याला आपण मस्त येऊ दे रे, नाहीतर माझा डेझर्ट आज राहिलाच. यात तुमच्या मनाने तुम्ही साखर ॲड करू शकता. तर आता खूपही गोड नको आणि खूपही कमी गोड नको. 2, 3, 4. आता हे खूपच होणार आहे
पण बोलायला काय देते, कमी गोड खातो आम्ही म्हणून. आणि हा सगळा उद्योग आपल्याला करायचा आहे कमी गॅसवर, हे लक्षात ठेवा. गाईज, माझ्या नेल्सची वाट बघा तुम्ही कशी लागलेली आहे. बघा मला किती काम असतं, माझे नेल्ससुद्धा असे होत आहेत. बघा, एवढे कष्ट मी घेतलेले आहे की एवढी इलायची मी सोलली आहे. आता ही बारीक करायची, पण मी वाट बघते लाईट कधी येईल. पण लाईट कधी येईल याची जर वाट बघता बघता जर संध्याकाळचे 9 वाजले तर मग मी डेझर्ट काय बनवणार. आता मी वाट बघते लाईटीची, आणि लाईटीची वाट बघता बघता उशीर होणार हे मला माहितीच आहे. तर मी कशी बारीक करू. मी आता पण काय काय टाकलं एकदा रिपीट करते. दूध गरम केलं, दुधात मस्तपैकी याची पावडर टाकली आहे बदामाची. जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे गरीब असाल तर तुम्ही अशी रेसिपी फॉलो करू शकता. बट तुमच्या घरात जर सगळे ड्रायफ्रुट्स असतील तर कंजूसी करू नका, सगळं टाका. ॲक्च्युली काय झालं, मी पण एवढी गरीब नाही आहे. माझा झेप्टो मी ऑर्डर केला आणि नंतर मी बघितलं ड्रायफ्रुट्स तर ते संपलेले होते. आता एकदा झेप्टो ऑर्डर केलं, परत झेप्टोची वाट बघण्यात माझ्यात एवढे पेशन्स नाही आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे जे आहे ते सगळं मी आता वापरणार आहे, आणि जे नाही आहे त्यांना टाटा बाय बाय करणार आहे. बट असं काही नाही आहे का सगळंच लागतं, जेवढं आहे तेवढ्यात सुद्धा तुम्ही तुमचा डेझर्ट बनवू शकता. अरे थोडंसं 19-20 चालतं यार, एवढं काय. ठीक आहे, पण याला कंटिन्यू तुम्ही असं हलवत राहा, त्याशिवाय काय तुमचा डेझर्ट व्यवस्थित बनणार नाही. पण आता सगळ्यात मोठा टास्क आहे याला कापणं. होईल माझ्याच्याने. फक्त मी वाट नाही लावली म्हणजेच झालं. चला काही लाईट तर काही येईल ना, तोपर्यंत आपण मँगो कट करून घेऊया. फायनली आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. एवढ्या राड्यानंतर आता हा राडा मी पहिला उचलणार आणि मग, आणि हा अजून मी काहीतरी हे केला बघा जुगाड. यात येल्लो कलर दिसतोय कारण की ती कोळी होती ना जी आंब्याची, तर त्याचा कलर राहिला असता. काय म्हणतात आपल्याकडे हे नव्हतं, केसर नव्हतं. तर केसरने कसा मस्त येल्लोनेस येतो, तर तो आपल्याकडे केसर नव्हता गरीबाप्रमाणे. तर त्यामुळे मी काय केलं, जी आंब्याची कोळी असते ना त्याचाच मस्तपैकी जो गर होता तो सगळा काढला आणि त्यात दिला टाकून, म्हणजे झाला येल्लो येल्लो जुगाडू. हा मस्तपैकी आपलं जे सारण आहे त्यामध्ये टाकायचं ते असं घट्ट झालेलं आहे. तर आता हे आपल्याला फक्त फिल करायचं आहे आंब्यांमध्ये, बट याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. सो गाईस, लाईट आली आहे आणि हे मिश्रणसुद्धा मस्त आता थंड झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून या आंब्यांमध्ये भरून टाकूया. आंब्यांची थोडी मी वाट लावलेली आहे, बट चला जसं आहे तसं. आता मला वाटतं याने नाही भरता येणार, आपल्याला चम्मच घ्यावा लागेल. सो गाईज, अजून एक आंबा असता तर आपल्याकडे सारण होतं ठेवायला, बट आंबाच नाही आहे, 2च आंबे आहेत. सो आपण हे 2 आंबे मस्त आता डीप फ्रीज करूयात. मॅक्सिमम आहे कुलिंग. आणि आता शेट आल्यावरती धप्पा देऊया. काहीच लोकांनो, लाईट आली 8 वाजता आणि आमची आकांक्षा पण आली आहे. आकांक्षाचा पायगुण चांगला आहे. काय बोलू आता मी. माहिती आहे गाईज, एवढ्या आवडीने मी बनवली ती कुल्फी आणि तेव्हापासून लाईटच नाही आहे. मी कसं कसं माझं चाललंय माझं मला माहिती आहे. म्हणजे ज्या दिवशी मी ठरवते ना ब्लॉग बनवायचं त्या दिवशी असं काहीतरी नाही झालं, असं शक्यच नाही. त्यामुळं गाईज मी ब्लॉग नाही बनवत, कळलं आता तुम्हाला. आणि त्यात आता 1 मिनिटासाठी लाईट आली होती तर ऑटोमॅटिकली मिक्सर चालू झाला. काय करावं काय नाही, बरं झालं तर मिरच्या होत्या अख्ख्या उडाल्या नाहीत. बापरे, क्या चल रहा है. नाही तर लगेच उडला असता. मला ती उडलंच नाही, डिम लाईट होती ना मे बी, म्हणून नाही उडलं. आता माझा पोपट असाही झालेला आहे. आता बघूया कसं होतंय. काय म्हणले तुम्ही. एवढे चांगले तुम्हाला येऊच तर काय थांबलो. हा
मग चांगले नाही का? शेठ, तुम्हाला माहिती आहे का मी आज काय गंमत केली? मी आज काहीतरी केलं असं तुम्हाला नाही वाटत आहे का? तुम्हाला वाटत नाही का मी विचारतीये तुम्हाला काहीतरी? तुम्ही हसताय पण का हसताय? काय वाटतं तुम्हाला काहीतरी केलं असेल का नाही आम्ही? तुम्ही मँगो काहीतरी केलं. तुम्हाला कसं काय कळालं शेठ? मी कोण आहे? कोण आहे? माहिती माझं नशीब एवढं फुटकं शेठ. मी एवढं छान म्हणतो तुमच्यासाठी काहीतरी करावं आणि लाईटच गेली. मग मारी लाईट. अहो पण ते डीप फ्रीज व्हायला मला लागतं ना, मी ते केलंय मँगो कुल्फी. पण ताई ना मूडच ऑफ झाला. जसं मी ते करायला घेतलं का तशी लाईट नाही. आणि मी म्हटलं तुम्ही आणि ते हे आल्यावर होतं तुम्हाला का गोड ते आवडतं ना. अमूलचं आहे का ते? क्रीम वगैरे होती? मी बनवले ना माझ्या मनाने. ड्रायफ्रुट्स वाली बनवली मी मस्त. पण आता मध्ये कशी खाणार शेठ? मग होईल ना ती. मला किती माहिती तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं शेठ. मी हे बनवलं ना, असं मस्त मस्त कापून तुम्हाला आणून पण मी द्यायचं कसं काय होतं. ओळखलं पाहिजे? ए बी. सो अशा प्रकारे आमचा पोपट झाला. आता बघू जेव्हा डीप फ्रीज होईल तेव्हा आपण ते कट करूया आणि मग खाऊया. ओके. सो गाईज, काल पूर्ण दिवसभर लाईट नव्हती त्याच्यामुळे आमचा तो डेझर्ट तसाच राहिला. बट आज ते मस्त कडक झालेलं आहे. जास्तच कडक झाले. लई थंड झालेले आहे. तर आता जेवण वगैरे झालीत आमची. आणि आज आमची मम्मी आलेली आहे आणि पप्पा आलेले आहेत. तर त्याला डेझर्ट खाण्यासाठीचे मेंबर्स वाढलेले आहेत. आणि आता याला मला असं वाटतं थोडा वेळ त्याला डीप हे करावं लागणार आहे, आपल्याला नॉर्मल करावं लागणार आहे. त्याशिवाय ते नाही कळत होणार. काल कडक करायचं होतं. काल कडक करायचं होतं आणि आज त्याला नॉर्मल करायचं. कारण लईच कडक झाले, दगडासारखं कडक झाले. पाणी काय करायचं? कुठं पाणी टाकू? पाण्यात कसं ठेवायचं? हा नाही सॉल्युशन नाही. पाण्यावर. माझं काढायचं एक. जेव्हा आपण बघू. थोडा वेळ थांब. हे डायरेक्टच निघतंय बरं झालं असं. अति थंड आहे ते. पण आता मज्जा येणार. छान ना. तिथे बसून बोलायला सोपं आहे. इथे येऊन कापा मग ते कळेल. माझ्याकडे. नको. का तो एक बाईट कशी आहे सांग. नाही थांबा, मला पहिलं व्हिडिओ घेऊ द्या. प्रेमाने शेठ प्रेमाने. एवढं राड्याचं घेऊच नको. प्रेमाने प्रेमाने. किती छान वाटतंय ते. बर्फ लागतोय ना. मग काय करायचं आता? कशी लागते? हा का आंबाचे. आत्याला द्या. राडा 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 राडा. हे बघा. सिनेमॅटिक घेताय का? नाही, आकाशा पहिला स्नॅप घेणार आणि मम्मी तू खातीये. मम्मी कसं झालंय? छान. नाईस नाईस.
चेक कसं झालंय भारी आतली स्टफिंग कशी झाली भारी भारी तुला झाली ती नाक खाऊ द्या त्याच्यातलं हे पातळ वगैरे काय नाही चांगलं नव्हतं ड्रायफ्रुटची स्टफिंग बनवली मी अख्खी ड्रायफ्रूट खरंच सुपर झाली मस्त झालं सो गाईज मामा वैष्णवी आवटी ह्या शेफ झालेल्या आहेत आणि एवढी भारी फायनली बनली काल दिवसभर वाट बघून नाही बनली जी आज मला खावं लागली आज आय थिंक मम्मी आणि पप्पा येणार होते म्हणून आज ती रेडी झाली असावी म्हणून आम्ही काल नाही खाल्लेलं छान बनवली ना बाहेरच्या सारखी तर ती खाऊन घ्या आता अशीच कुल्फी तुम्हाला पण बनवायची असेल तर माझी ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये असंच काहीतरी छान घेऊन आणि हो आम्ही काहीतरी नवीन घेऊन येत आहोत काय आहे त्यासाठी स्टे घेऊन काहीतरी तुफानी घेऊन येणार आहे काहीतरी जे की मी कधी पहिलं ट्राय केलेलं नाही आहे किंवा कधीच तसं प्रयोग केलेला नाही आहे असं काहीतरी नवीन घेऊन येणार आहे एक्साइटिंग असणार आहे सो काय असणार आहे ते कमेंटमध्ये गेस करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय स्टे ट्यून लव्ह यू